साखळी स्पर्धेचा आणि शेवटचा दिवस 3 सामने होत आहेत आज आणि पहिल्या सामन्यानी अक्षरशः या वर्ल्ड कपची हिरोशिमा नागासाकी करून टाकलेली आहे। असा काही जबरदस्त क्रिकेटचा धमाका बॉम्ब हा नीदरलँड्सनी दक्षिण आफ्रिकेवरती टाकला आहे की दक्षिण आफ्रिका खलास झालेला आहे। वर्ल्ड कप सारख्या किंवा ICCच्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये येऊन या टीमला काय होतं मला खरंच कळत नाही। आज सकाळ जेव्हा झाली तेव्हा समीकरण एकदम साधं वाटत होतं की दक्षिण आफ्रिका नेदरलँड्सला मारणार, भारतीय संघ झिम्बाब्वेला पराभूत करू शकतो आणि या गटातनं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ सेमीफायनलला जातील। कसं काय आणि कसं काय दक्षिण आफ्रिकन संघाला बोऱ्या बिस्तर गुंडाळून अक्षरशः आता खालमानेनी ऑस्ट्रेलिया देश सोडावा लागणार आहे। नीदरलँड्स करता हा खूपच प्रचंड मोठा विजय आहे। त्याचं कारण त्यांनी एक नाही तर 2 संघांना हा पराभवाचा धक्का दिलेला आहे। महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की आत्ता जो सामना चालू आहे बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान, या सामन्याचं महत्त्व अचानक वाढलं आहे कारण या सामन्यात जिंकणारा संघ भारताबरोबर सेमीफायनलला क्वालिफाय होणार आहे। भारतीय संघ जिंकला हरला तरी सेमीफायनलला क्वालिफाय होणार आहे, पण भारतीय संघाला झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकूनच सेमीफायनलला जायचं आहे। परंतु अपसेटवर अपसेट या टुर्नामेंटमध्ये जे चालले आहेत ते बघून अक्षरशः डोकं गरगरायला लागलं आहे। तेव्हा आता लक्ष बांगलादेश पाकिस्तान सामन्यावरती आणि त्याच्यानंतर आपल्या सामन्यावरती भारत विरुद्ध झिम्बाब्वे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती। त्याचा अहवाल तुम्हाला देईनच, फक्त माझ्या फेसबुक पेज आणि यूट्यूबवरती लक्ष ठेवा। बाय बाय।